घरात हे काय असं बघितलं ना तर खरंच घर घर असल्यावानी वाटतंय बघ. धनू तू आलीस ना म्हणून घरात या शुभ कार्याला सुरुवात झाली. आता आपल्या खोंडाला ना अंडी खाण्यातून आणि त्याच्या आईला अंडी उकडवून येत ना वेळच मिळत नाही बघ. जाऊ द्या नाना, तुम्ही मला सांगा तुम्हाला उपवासाला काय खायला आवडतं? नाही नाही मी बाहेर नाही ना केळीची चिप्स आणि खजूर घेऊन येतो बघ. आणा आणा आपण एकत्र खाऊ काय. खा खा. अगं देवा पुढे बसली जरा पूजा नीट कर आणि नवऱ्यासाठी जास्त आयुष्य माग जरा, नाहीतर मागशील देवाला जास्त खायचं. झालं ग सुरू तुझं. अगं तिला सगळं पूजेचं कळतं म्हणून तिने मांडामांड केली ना. घेतली का सोन्याची कड घेतली ना. सून नाही लेक म्हण. नाना मी काय म्हणते आज ना मी आमच्या पद्धतीची एकदम स्पेशल शाबू खिचडी करते. चला चला करू लवकर. उशा तू पण जरा घरातलं काहीतरी काम बघ म्हणजे वाद कमी होतील. तेवढंच काम आहे मला, दुसरं काय काम आहे बोलायची सोय राहिली नाही. कसं झालं जेवण डॅडी? चविष्ट, स्वादिष्ट, सुग्रास, एक नंबर. जीवच तुकडच पडला आमचं जेवता जेवता. जेवण कसं होतं विचारण्याची जागा आहे का आमचा मूड आहे. तिसले फालतू प्रश्न विचारण्याऐवजी कामाचा बघ. हा कामाचं काय तुम्ही सांगाल ते काम करेन की. हो सांगा तुम्ही. काम लयत. सूर्यावर लक्ष ठेव. त्याच्या घरातली प्रत्येक गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. डॅडी काळजीच करू नका, बारीक लक्ष ठेवतो. सूर्या प्रत्येक डाव जिंकत चाललाय. त्याला आता धोबे पाछाड द्यावाच लागणार. नाही पर तोपर्यंत सावध राहायला पाहिजे. कधी कुठल्या वेळात न कोण आमच्या विरोधात पुरावा घेऊन सांगता यायचं नाही. आमच्या विरोधात पुरावा सापडण्याआधी सूर्याला कसा जित्ता पुरावा हे बघितलं पाहिजे. आज किती वर्षांनी मी समद्यांबरोबर सण साजरा केला. या दिवसाची मी लय वाट पाहिली. अशा ग तुळजा आज दिवे इकडे मी इच्छा मागणार आहे. आजच्या दिवशी ना तुला पण जास्तीचं आयुष्य मिळू दे. म्हणजे मला जे आयुष्य मिळेल ना ते मला तुझ्यासोबत घालवता येईल. मागचे काही दिवस आहे ना सूर्याला खूप अवघड जात होते. त्याच्या आलिंदर निंबाळकरांनी ना अचानक असे काही रंग दाखवले ना ते पचवायला सूर्याला लई त्रास झाला बघ. पण पोरांनी निभावलं बघ. अहो दुनियाचं जाऊ द्या, इथं आपल्या घरातली तारा बघा. ही काय झरे मारत असेल बरं. धनू अगं काय झालं ग? अहो नाना दादा अजून आला नाही म्हणून वहिनी वाट बघते आणि तिचा फोन पण उचलत नाहीये तो. एवढा कुठं अडकलाय काय माहिती, पण रोजची आईची वेळ निघून गेली अजून आला नाही. नाना हो वेळ निघून गेली तर ठीक आहे, पण ते फोनच उचले ना झालेत म्हणून काळजी वाटायला लागली आता. या बायलाला कधी अक्कल यायची काय माहिती.
एकतर काय काम धंदा करत नाही, उलट घरच्यांना टेन्शन देतोय. अगं आपल्या त्याच्याकडून काय अपेक्षा नाही आहेत, पण स्वतःच्या जबाबदारी त्यांनी सांभाळाव्यात ना जरा. सूर्या, बघता बघता गणपती आले सुद्धा. कसे दिवस गेले काही कळलंच नाही ना. उद्या विघ्नहर्ता येणारे घरी. सगळं छान आणि मंगलमयच घडणार आहे याबद्दल काही शंकाच नाहीये. पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट विसरून चालणार नाहीये सूर्या. काय? डॅडी जेलमध्ये जरी असले तरी त्यांची नजर सगळीकडे आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला जे काही करायचं आहे ना ते खूप सांभाळून करायचं. हे बघ तुझं, मी ठरवलंय आता घाबरायचं नाही. जी परिस्थिती येईल ना त्याला तोंड द्यायचं. हा हो, पण सावध तो सुखी हे जे म्हणतात ना तेच खरंय. अरे डॅडींचं डोकं काही सरळ चालणार नाही हे माहिती आहे ना मला. त्यांना जर सूट दिली ना तर ते काही आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी ते बाहेर येता कामा नये. सोड. आपण प्रयत्न केले तुझं. अरे पण ते पूर्ण कुठे झालेत. ते प्रयत्न तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा डॅडींच्या विरोधात आपल्याला एक चांगला वकील देता येईल. ते तर करावंच लागणार आहे. आता डॅडींच्या विरोधात वकील उभं करायचं म्हणल्यावर तयारीचं पण पाहिजे ना. जे लोकांमध्ये पद पाहिजे. नाहीतर डॅडी सारख्या माणसासमोर कसा उभा राहू शकेल देऊ, आहे का नाही? सूर्या, अशा एक वकील आहेत माझ्या ओळखीत. त्या पुण्याच्या आहेत आणि फार हुशार आहेत. ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी. डॅडींना त्यांच्या गुन्ह्याच्या विरोधात शिक्षा देण्यात तर नक्कीच यशस्वी ठरतील. आणि या सगळ्या प्रकरणात ना त्यांची मदत सुद्धा होईल आपल्याला.